महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ऑफर शिवसेना पक्ष भाजपात विलीन करा आणि मुख्यमंत्री व्हा. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील का? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुण्यात 22 फेब्रुवारीला झालेल्या भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. शिंदेंनी पहाटे 4 वाजता अमित शहा यांची भेट घेऊन फडणवीस यांच्या विरोधात तक्रार केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष भाजपात विलीन करण्याचा सल्ला अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत मुखपत्र सामनातून धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 22 तारखेला एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. तसं त्यांनी सरकारमध्ये कोंडी होत असल्याची तक्रार देखील अमित शहा यांच्याकडे केली आहे. दरम्यान यावेळी शहांनी शिंदेंना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिल्याचा दावा सामन्यातून करण्यात आला आहे. सामनातून केलेल्या दाव्यानंतर रामदास आठवले यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. आम्ही कोणाला भेटायचं हे राऊतांनी सांगू नये असं म्हणत रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावरती निशाणा साधला आहे. शिंदेंच्या काळातील अनेक निर्णयाच्या चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह त्यांचे मंत्री देखील नाराज असल्याची चर्चा आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयाच्या कामाची स्थगिती दिली. सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. त्यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षासाठी एकूण 3190 कोटी रुपयाचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आला होता. मात्र कोणताही अनुभव नसताना कंत्राट दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामाला ब्रेक लावला आहे. याआधी जालन्यातील सिडको प्रकल्प आणि महानगरपालिकेतील टेंडरच्या चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी होत असल्याची चर्चा आहे. मी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतीही शीतयुद्ध नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवेदनानंतर एकनाथ शिंदेंनी बोलण्यास सुरुवात केली आहे. सरकारची नवी टर्म असली तरी आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या अदलाबदल झाल्या आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे ना, नो टेन्शन अशी मिश्कली टिप्पणी अजित पवार यांच्यावरती एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांचं हे विधान ऐकून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा दोघांनाही हसू आवरलं नाही. मात्र त्यांच्या या विधानानंतर अजितदादांनीही हजरजबाबीपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तुम्हाला फिक्स खुर्ची ठेवता आली नाही, त्याला मी काय करू असा सवाल विचारत अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांचं विधान ऐकून एकच हशा फुटला. उपस्थित सर्वांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील खळखळून हसले. मात्र त्यावरती एकनाथ शिंदे म्हणाले, ठीक आहे, आमच्यात समजूतदारपणा आहे. आणि तोच धागा पकडून देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची खुर्ची फिरती आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या एकजुटीवर उपरोधिक टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कानपिच्च्या दिल्या. विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे त्यांनी दाखवून दिलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याकडे 9 पानाचे पत्र दिले आहे. त्यात 9 नेत्यांची नावे आहेत, परंतु त्यातील 2 नेत्यांनी सह्याच केल्या नाही. यामुळे महाविकास आघाडीत हम साथ साथ है, नाहीतर हम आपके है कोण असे चित्र आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती लावला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावे असे कोणाकोणाला वाटते नक्कीच कमेंट करा.